खासदार राजू शेट्टींनी भव्य शक्ती प्रदर्शनासह हातकणंगले लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांनी बैलगाडीत बसून दसरा चौकातनं हजारो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। यावेळी त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते होते, परंतु काँग्रेसचा एकही नेता नव्हता। शिवसेनेचे अनंत गीते यांनी रायगडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी त्यांच्यासोबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मंत्री रामदास कदम होते। भाजप सेनेची युती झाली असली तरी भाजपच्या किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध आहे। भांडूपचे सेना आमदार सुनील राऊत यांनी जर भाजपनं किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर आपण विरोधात निवडणूक लढवू अशी भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांची गाडी पनवेलमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून पार्थ पवार चक्क रोडवरती धावत सभेच्या ठिकाणी पोहोचले। पार्थ पवार यांना असे अचानक धावताना पाहून कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली। नेताच पळतोय म्हटल्यावरती कार्यकर्ते देखील त्यांच्या मागे धावताना दिसले। सध्या नेहमी चर्चेत असणाऱ्या पार्थ पवारांचा रेल्वे प्रवास पाहायला मिळाला। लोकलमधनं प्रवास करत पार्थ यांनी सामान्य प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्याचा भाग हा मावळ मतदारसंघात येतो, त्यामुळे पनवेल परिसरातील मतदार प्रवाशांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी हा पार्थ यांचा प्रयत्न आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी पार्थ वेगवेगळे प्रयोग करताना दिसतायत। रिक्षा रेल्वेतील प्रवासानंतर पार्थ पवारांनी बैलगाडीतनं प्रवास केल्याचं दिसलं। मावळ तालुक्यातील शिवणे गावात पार्थ यांनी बैलगाडीत बसून थेट सारथ्य केलं। मावळ तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीला जात असताना एका शेतात शेतकरी काम करत असताना पार्थ यांनी त्याची भेट घेतली। मी पार्थ आहे, मी बोलण्यात नाही तर काम करण्यात विश्वास ठेवतो असं यावेळी त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं। उत्तर मुंबईतून मी लढणार की नाही याची कल्पना नाही, अजून मला उमेदवारी मिळालेली नाही, मात्र मला लोकांसाठी काम करायचं आहे असं वक्तव्य उर्मिला मातोंडकरनं केलंय। देशात असहिष्णुता का वाढली, कलाकारांना धर्मावरून का डिवचलं जातं असा सवाल त्यांनी केला। आशिष शेलार यांच्या ट्विटरनंतर आता धनंजय मुंडे यांनी देखील ट्विट करून आशिष शेलार यांना कवितेतनं टोला मारला। शिवसेनेविरोधात राब राबवलं आणि पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले असा टोला त्यांनी मारला। मी अण्णाभाऊ साठे महामंडळामधील भ्रष्टाचार उघड केला होता, त्याचा राग मनात धरून माझ्यावरती विरोधी पक्षांना खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केलाय, तर असा कुठलाही व्यवहार झालेला नसल्याची त्यांनी माहिती दिली। जळगावमध्ये अंतर्गत वादातनं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील यांना मारहाण करून तोंडाला काळं फासल्याची घटना घडली। काँग्रेसच्या माजी महिला शहर अध्यक्ष अरुणा पाटील यांच्या सांगण्यावरनं मारहाण झाल्याचा आरोप आहे। काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली। विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत। तिकीट कापल्यामुळे नाराज असलेल्या दिलीप गांधी यांची राधाकृष्ण विखे यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं। मात्र बरेच दिवस भेटलो नव्हतो म्हणून ही सदिच्छा भेट असल्याचं विखे पाटलांनी म्हटलं। तर आजपासून दुसऱ्या टप्प्यातल्या 10 मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 8 एप्रिलपर्यंत असेल अशी माहिती मिळते। पंतप्रधान मोदींनी मेरठमधनं आपल्या प्रचाराचा नारळ फोडून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। तुम्हाला माहिती आहे मी चौकीदार आहे आणि चौकीदार कधीच अन्याय करत नसून तो कधीच भेदभाव करत नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं। सर्जिकल स्ट्राईकचे साहस तुमच्या चौकीदारांना केलं, जमीन असो वा अवकाश सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केलं। शेतकऱ्यांपासून सामान्यांपर्यंत मदत देण्याचं काम आम्ही केल्याचं मोदी म्हणाले। ना नीती ना विचार ना नियत, विरोधकांकडे काहीच नसल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली। तर एकीकडे ताबडतोब निर्णय घेणारं माझं सरकार आणि दुसरीकडे निर्णय भिजत ठेवणारं सरकार असल्याचं मोदींनी म्हटलं। काँग्रेसनं लोकांची बँक खाती सुद्धा काढली नाहीत, बँक खाती न काढणारं बँकेत काय पैसे टाकणार असा सवाल उपस्थित करत 15 कोटीपेक्षा अधिक मुद्रा लोन दिलं असं मोदी म्हणाले। पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात जाहीर सभा असणार आहेत। 1 एप्रिलला वर्ध्यात तर 3 एप्रिलला गोंदियात सभा होईल। येत्या 11 एप्रिलला पूर्व विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान असणार आहे। शत्रुघ्न सिन्हा राहुल गांधींच्या भेटीला गेले। काँग्रेसमध्ये शत्रुघ्न सिन्हा प्रवेश करणार असल्याची चर्चा मात्र केवळ भेट घेण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी म्हटलं। यावेळी जमलेल्या लोकांनी तुला करण्यासाठी तराजूत बसण्याची प्रियंका गांधी यांना विनंती केली। मात्र प्रियंका गांधी या प्रचारासाठी निघालेल्या होत्या आणि तेव्हाही विनंती त्यांना केली गेली, मात्र प्रियंका गांधी यांनी साफ नकार देत फतेह बहादूर यांना तराजूत बसवलं।
उत्तर प्रदेशप्रमाणे राज्यातही सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवत आहेत. आज दोन्ही पक्षांना मिळून पहिली यादी जाहीर केली. यात एकूण 19 उमेदवार असून 15 बसपा आणि 4 सपाचे आहेत. बिहारच्या गयामध्ये नक्षलवाद्यांनी भाजपचे नेता आणि एमएलसी अनुज कुमार सिंह यांचं घर उडवलं. डायनामाइट लावून घर उडवल्यानंतर लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार घातल्याची पत्रकं चिकटवली. या घटनेत कोणीही जखमी फार झालेले नाहीये किंवा जीवितहानी झाली नाही. मिशन शक्तीची देशवासियांना माहिती देण्यासाठी मोदींनी देशाला संबोधित केलं. मात्र विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगानं ते भाषण तपासून पाहिलं आणि A-SATच्या चाचणीच्या घोषणेसाठी मंजुरीची गरज नव्हती असं निवडणूक आयोगानं म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. हिंदुस्थानच्या उपग्रह वेधी क्षेपणास्त्राच्या द्वारे एक उपग्रह पाडण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश आलं. हिंदुस्थान कालपर्यंत परमाणु शक्ती होता, पण मोदींच्या काळात आपण अंतरिक्ष महाशक्ती बनलो आहोत. पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत हा झेंडा फडकला याचा आम्हाला आनंद आहे. मोदी है तो मुमकिन है. जमिनीवर आणि अंतराळात सुद्धा असं कौतुक सामनातनं केलं गेलं. उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी असून 2 वर्षांपूर्वी या चाचणीला परवानगी मिळाली होती असं डीआरडीओचे प्रमुख जी सतीश रेड्डी यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदींनी मिशन शक्ती यशस्वी झाल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासांनी त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतल्या कारोल बाग परिसरातल्या बाजारपेठेत अनेक वाहनांना भीषण आग लागली. या आगीत वाहनं जळून खाक झाली. ही वाहनं दुरुस्तीसाठी या ठिकाणी आणण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. राजस्थानमधील प्रतापगडच्या निनोरमध्ये भाविक आस्थेपायी जळत्या अंगावरती चालताना दिसले. या इथं मा पद्मावतीचं नाव घेऊन हे भाविक अग्निकुंडात चालतात. आजच्या युगातही अशी अंधश्रद्धा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पितीमध्ये हिमस्खलन झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. श्वासा गावात हे हिमस्खलन झालं. यात अद्यापपर्यंत हानी झाल्याचं काही कळत नाही. जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चांगलीच चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्याला यश आलं. दरम्यान दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली गेली. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रकरणाची सुनावणी करता दाभोलकर आणि पानसरे यांचे कुटुंबियांनी कोर्टात हजेरी लावली. यावेळी सीबीआय आणि राज्य सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी कोर्टामध्ये होते. मुख्यमंत्र्यांनी दाभोलकर पानसरे प्रकरणामध्ये लक्ष द्यायला हवं असं यावेळी कोर्टानं म्हटलं. नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये थरार पाहायला मिळाला. आडगाव परिसरात हा थरार रंगला. नाशिकमधील एका सराफाच्या दुकानावरती 6 जणांच्या टोळक्यानं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. इंडिका कारमधनं पळ काढत असतानाच त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी दरोडेखोरांना अटकाव केला. त्यावेळी दरोडेखोरांपैकी एकानं गोळीबार करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर हा जखमी झाला. आता बाकी दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केलेली आहे, तर दोघे फरार आहेत. पुढची बातमी, दादरमधील टिळक ब्रिजवरती सापडलेल्या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा होती. भोईवाडा पोलिसांनी बॅगेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बॅगेची तपासणी केली. त्यात स्विगीचं बिल आणि चार्जर मिळाला. इंदापूर तालुक्यातील शेळगाव इथं तलवार दाखवून दहशत निर्माण करण्याचा बारामती गुन्हे शोध पथकानं अटक केली आहे. सचिन गंधारे असे आरोपीचं नाव असून तो तलवारी आणि गुप्त्यांची विक्री करत असल्याचं समोर येत आहे. ऐन निवडणुकांची रणधुमाळीत चंद्रपूर पोलिसांनी दारू भरलेली कार पकडल्यानं खळबळ माजली. शहरातील रामनगर दवा बाजार परिसरात पोलिसांनी दारूनं भरलेली कार जप्त केली. पुण्याच्या धनकवडी परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली. दुष्काळाच्या तोंडावरती ही पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. कोल्हापुरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापुरातील तापमान 39 अंशांपर्यंत पोहोचले. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक स्कार्फ बांधून आणि गॉगल लावून घराबाहेर पडताना दिसत आहेत. दिल्लीतल्या कारोल बाग परिसरातल्या बाजारपेठेत अनेक वाहनांना भीषण आग लागली. या आगीत वाहनं जळून खाक झालीत. ही वाहनं दुरुस्तीसाठी या ठिकाणी आणण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. वर्धा जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागलाय. वर्धेचं तापमान 3 दिवसांपासून सलग 40 ते 41 अंश असून आज वर्ध्याचं तापमान हे 40 अंशांवरती असल्याची नोंद आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात नागरिकांना मे महिन्याचा अनुभव येतोय. सूर्य आग ओकू लागला असून दुपारी रस्ते ओस पडू लागलेत. गेल्या 2 दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली असून पारा 40 अंशाच्या वर स्थिरावलाय. सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी आपलं S सिरीजचे लेटेस्ट स्मार्टफोन मार्केटमध्ये आणलेले आहेत. या प्रीमियम स्मार्टफोनच्या ग्राहकांना SBI डेव्हलपर्स फोरम आणि रेडिटवरती सतत एका बगशी संबंधित तक्रार आहे, ज्या एक्सिनोस 9820 चिपसेट पॉवर फोनमुळे बॅटरी परफॉर्मन्सवरती परिणाम करतोय.
सॅमसंगने आपला गॅलेक्सी A70 स्मार्टफोन लॉन्च केला. या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच 6.7 इंच डिस्प्ले, ज्याचा आस्पेक्ट रेशिओ हा 29 असा आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 32 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आणि 4500 mAh ची दमदार बॅटरी आहे. बजाजने आपली प्रसिद्ध मोटरसायकल प्लॅटिना 100 ची स्वस्त बाईक भारतात लॉन्च केली. या बाईकची एक शोरूम किंमत 40,500 रुपये इतकी आहे. किक स्टार्ट आणि कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टमची प्लॅटिना इलेक्ट्रिक स्टार्टपेक्षा 7,000 रुपयांनी स्वस्त आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.